या व्हिडिओमध्ये आपण शेअर फोरफिचरच्या एंट्रीज बघणार आहोत. नंबर ऑफ शेअर्स इशूड आहेत 1 लाख, फेस व्हॅल्यू इज 10, प्रीमियम ₹2. कलेक्ट कसं करतायत तर ₹3 ऑन ॲप्लिकेशन, 5 ऑन अलॉटमेंट. आता या अलॉटमेंटमध्ये प्रीमियम इन्क्लुडेड आहे, सो त्याचा ब्रेकअप असणार आहे ₹3 प्लस ₹2 प्रीमियम, ₹4 अँड ऑन फर्स्ट अँड फायनल कॉल. ॲप्लिकेशन रिसीव झालेले आहेत 1,20,000 इक्विटी शेअरसाठी आणि एक्स्ट्रा मनी जे कलेक्ट झालं आहे त्याच्यातनं प्रो राटा अलॉटमेंट केली जाणार आहे. सो पहिली गोष्ट म्हणजे इथे ओव्हर सबस्क्रिप्शन आहे. किती शेअर्ससाठी तर 1,20,000 मायनस 1 लाख, दॅट इज 20,000 शेअर्सवर एक्स्ट्रा ॲप्लिकेशन मनी रिसीव झालेलं आहे. नंतर त्यांनी सांगितलं आहे विनीता हू वॉज अलॉटेड 200 शेअर्स failed to pay first and final call and her shares were forfeited. याचा अर्थ 200 शेअर्सवर कॉल मनी पे केलं गेलेलं नाही. सो किती शेअर्सवर कॉल मनी मिळालं आहे तेही आपण कॅल्क्युलेट करून ठेवायचं आहे. दॅट इज 1 लाख मायनस 200, 99,800 शेअर्सवर कॉल मनी मिळालेलं आहे. याच्या जर्नल एंट्रीज कशा पास करायच्या ते आता बघूया. पहिली एंट्री असणार आहे ॲप्लिकेशन मनी रिसीव्डसाठी, बँक अकाउंट डेबिट टू इक्विटी शेअर ॲप्लिकेशन 3,60,000. हे कसं कॅल्क्युलेट केलं तर नंबर ऑफ शेअर्स अप्लाइड फॉर जे आहेत 1,20,000 इंटू ॲप्लिकेशन मनी पर शेअर जे आहे ₹3. सो 1,20,000 इंटू 3,60,000. आता हे जे 3,60,000 टोटल मिळालेले आहेत त्यातले फक्त ₹3 लाख हे आपल्याला शेअर कॅपिटलला ट्रान्सफर करायचे आहेत, कारण नंबर ऑफ शेअर्स इशूड 1 लाख आहेत आणि ॲप्लिकेशन मनी पर शेअर 3 आहे. सो फक्त तेवढीच अमाऊंट शेअर कॅपिटलला ट्रान्सफर करायचे, विच इज 1 लाख इंटू 3 लाख रुपीज. उरलेले जे एक्स्ट्रा पैसे कलेक्ट केले 3,60,000 मायनस 3 लाख, दॅट इज 60,000 रुपीज, ते प्रो राटा अलॉटमेंट आहे, त्यामुळे आपण इक्विटी शेअर अलॉटमेंटला ट्रान्सफर केलेले आहेत. आता पुढची जी एंट्री आहे अलॉटमेंट मनी ड्यूची ती बघूया. इथे एंट्री होणार आहे इक्विटी शेअर अलॉटमेंट अकाउंट डेबिट 5 लाख टू इक्विटी शेअर कॅपिटल 3 लाख टू इक्विटी शेअर प्रीमियम 2 लाख रुपीज. आता इथे आपण बघितलं तर अलॉटमेंट मनी पर शेअर तुम्हाला कलेक्ट करायचं आहे ₹5. So total money collected will be किंवा total money due will be 1 lakh equity shares into 5, that is 5 lakh. पण ह्याच्यातले ह्या ₹5 2 रुपये हे इक्विटी प्रीमियम आहे, त्यामुळे ते आपल्याला शेअर प्रीमियम अकाउंटला ट्रान्सफर करायचे आहेत. म्हणून 1 लाख इंटू 2 लाख ट्रान्सफर होणार आहेत इक्विटी शेअर प्रीमियमला आणि उरलेले ₹3 जे आहेत ते शेअर कॅपिटलसाठी आहेत. सो 1 लाख इंटू 3 लाख रुपीज आपण ट्रान्सफर करणार आहोत इक्विटी शेअर कॅपिटलला. त्यानंतरची एंट्री असणार आहे ती अलॉटमेंट मनी रिसीव्डची. आता या ठिकाणी एंट्री आहे बँक अकाउंट डेबिट टू इक्विटी शेअर अलॉटमेंट आणि अमाऊंट आहे 4,40,000. ही अमाऊंट कशी कॅल्क्युलेट करायची ते बघूया. इक्विटी शेअर अलॉटमेंट ड्यू होतं 5 लाख रुपीज, पण त्यापैकी 60,000 रुपीज जे आहेत जे एक्स्ट्रा आपण ॲप्लिकेशन मनी कलेक्ट केलं होतं आणि अलॉटमेंटला ट्रान्सफर केलं होतं ते ह्याच्यामधून ॲडजस्ट करायचं आहे. सो 5 लाख रुपीज मायनस 60,000 रुपीज, ॲक्च्युअल ॲप्लिकेशन अलॉटमेंट मनी रिसीव्ड विल बी 4,40,000. यानंतर जी एंट्री आहे ती आहे कॉल मनी ड्यूसाठी. आता इथे इक्विटी शेअर फर्स्ट अँड फायनल कॉल अकाउंट डेबिट टू इक्विटी शेअर कॅपिटल ही आपली एंट्री असणार आहे कॉल मनी ड्यूसाठी. कॅल्क्युलेशन कसं केलं तर 1 लाख शेअर्स म्हणजे नंबर ऑफ शेअर्स इशूड इंटू कॉल मनी पर शेअर आहे 4. सो 1 लाख इंटू 4 लाख रुपीज ही अमाऊंट इथे लिहायची आहे. आता 1 लाख शेअरवरचं कॉल मनी जरी ड्यू असलं तरी 200 शेअर्सवरचं कॉल मनी रिसीव्ह झालेलं नाही, म्हणजेच 99,800 शेअर्सवरचंच कॉल मनी रिसीव्ह झालेलं आहे. ₹4 पर शेअरप्रमाणे जर आपण ह्या शेअर्सवर कॅल्क्युलेट केलं तर टोटल अमाऊंट कलेक्टेड विल बी
3,99,200. सो आपण ही एंट्री पास करणार आहोत. बँक अकाउंट डेबिट टू इक्विटी शेअर फर्स्ट अँड फायनल कॉल फॉर ₹3,99,200. आता शेवटची एंट्री जी फोरफिचरची आहे ते बघूया. इथे 200 शेअर्सवर कॉल मनी पे केलं गेलं नाही, म्हणून हे शेअर्स फोरफिट केले गेलेत, म्हणजेच कॅन्सल केलेत. त्यासाठी तुम्हाला इक्विटी शेअर कॅपिटल अकाउंट डेबिट करायचं आहे. आता ते किती अमाऊंटने डेबिट करायचं, तर नंबर ऑफ शेअर्स ऑन विच कॉल मनी इज नॉट पेड जे आहेत 200 इंटू फेस व्हॅल्यू पर शेअर जे आहे 10. सो 200 इंटू 10 अमाऊंट असणार आहे ₹2,000. त्यानंतर जी अमाऊंट रिसीव्ह झालेली नाही फर्स्ट अँड फायनल कॉलला, त्या अमाऊंटनी आपल्याला फर्स्ट अँड फायनल कॉल अकाउंट क्रेडिट करायचं आहे. सो 200 शेअर्स इंटू 4 ₹800नी आपल्याला इक्विटी शेअर फर्स्ट अँड फायनल कॉल क्रेडिट करायचं आहे. त्यानंतर शेअर फोरफिचर अकाउंट क्रेडिट होणार आहे ₹1,200नी. हे कसं कॅल्क्युलेट केलं, तर अमाऊंट जेवढी रिसीव्ह झालेली आहे या 200 शेअर्सवर, त्या अमाऊंटनी आपल्याला शेअर फोरफिचर अकाउंट हे क्रेडिट करायचं आहे. आता हे कसं कॅल्क्युलेट करणार, तर 200 शेअर्स इंटू 6 रुपीज कसं, तर ₹10 फेस व्हॅल्यू होती, त्यातले ₹4 तुम्हाला मिळालेले नाहीत कॉल मनी म्हणून, उरलेले ₹6 तुम्ही रिसीव्ह केलेत फेस व्हॅल्यूतले. सो 200 इंटू 6 अमाऊंट इज 1,200. आता काही वेळेला जर तुमच्याकडे एवढा वेळ नसेल हे लॉजिक वापरून ₹1,200 कॅल्क्युलेट करायला, तर तुम्ही डायरेक्टली 2,000 मायनस 800 करून ₹1,200 कॅल्क्युलेट करून लिहू शकता.